था कोई दिसता जहांगीर तो क्या बिहारियां पीछे जुड़ गए यार तुम मौत ही क्या गुजर गई। ही दृश्य आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील। काल 22 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 29 जणांचा मृत्यू झालाय, तसंच मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्रातील 6 जणांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय। नमस्कार, मी सुखदा माइक टेस्टिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करते। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला करण्यात आलाय। यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। यात डोंबिवली मधील 3 पर्यटकांचा मृत्यू झालाय। संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावे आहेत। पनवेल मधील दिलीप देसले यांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय। त्यांच्या सोबत असलेले सुबोध पाटील हे जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। जगदाळे यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात आले। जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या कट्टरवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून भारतात परतलेत। पंतप्रधान मोदी मंगळवारी सौदी अरेबियाला 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले होते। पहलगाम मधील हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय। या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना सोडलं जाणार नाही असंही यावेळी मोदींनी म्हटलंय। दिल्लीला पोहोचताच पंतप्रधान मोदींनी सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी एक इमर्जन्सी ब्रीफिंग मीटिंग घेतली। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते। तर हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन झाला। त्यानंतर शहा तात्काळ काश्मीरला रवाना झालेत। आता पाहूयात पंतप्रधान मोदींनी हल्ल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम मधील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। यावेळी ते म्हणाले की जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो। ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो। घटनेतील जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाते। या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडलं जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल। त्यांचा अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही। दहशतवादी विरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल। अमित शहांकडून मृत्यू पर्यटकांना श्रद्धांजली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हल्ला झाल्यानंतर तात्काळ काश्मीरमध्ये पोहोचलेत। आज सकाळी अमित शहा यांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्या ठिकाणी अमित शहा देखील गेलेत। या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्करानं या भागात शोध मोहीम सुरू केली। अलीकडच्या काळात काश्मीरात झालेले मोठे हल्ले। 18 सप्टेंबर 2016 रोजी उरी सेक्टरमध्ये लॉक जवळ भारतीय सैन्याच्या तळावर हल्ला, 19 जवान मारले गेले। मागच्या 2 दशकांमधील हा सर्वात मोठा हल्ला होता। 10 जुलै 2017 अमरनाथहून परतणाऱ्या यात्रेकरूंची बस कट्टरवादी आणि सुरक्षा दलांदरम्यान चकमकीत सापडली। अनंतनाग जवळ 7 ठार। 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा येथे अपघाती हल्ल्यात 46 भारतीय सैनिकांचा मृत्यू। भारतानं पाकिस्तानात एअर स्ट्राईक केले। 17 ऑक्टोबर 2021 कुलगाम मध्ये 2 बिगर काश्मीरी व्यक्तींची गोळ्या घालून हत्या। 9 जून 2024 शिवखोडीहून कटरला जाणाऱ्या यात्रेकरूंची ए बसवर रईसी इथे हल्ला, 9 जणांचा मृत्यू, 33 जखमी। 20 ऑक्टोबर 2024 बोगद्याचं काम करणाऱ्या 6 स्थलांतरित कामगार आणि एका डॉक्टराचा गोळीबारात मृत्यू। TRF या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतली। 3 नोव्हेंबर 2024 श्रीनगरच्या संडे मार्केटमध्ये पर्यटन केंद्रावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 11 जखमी। 22 एप्रिल 2025 पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला। पहलगाम मधील हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे व्हिडिओ आता सर्वत्र जोरदार व्हायरल झालेत। व्हिडिओत काही महिला रडताना दिसतायत तर काही जण मदत मागताना दिसतायत। तसंच यातील काही व्हिडिओमध्ये काही जणांना गोळ्या मारलेलं देखील दिसत आहे। तसंच काही महिला दहशतवाद्यांनी आम्हाला जात विचारली आणि मग गोळ्या मारल्या असं देखील सांगताना दिसतंय। तसंच जम्मू काश्मीर मध्ये फिरायला गेलेले तेथेच अडकून बसलेत ते पर्यटक आता व्हिडिओमधून मदत मागताना देखील दिसतायत। असे विविध व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत। या हल्ल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राइब करा।